नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडी एकत्रपणे लढणार आहे आणि याच महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी, अजित पवार गट, शरद पवार गट, त्याचबरोबर उबाटा आणि मनसे, त्याचबरोबर इतरही पक्ष आहेत. आपल्याबरोबर या ठिकाणी मनसेचे जिल्हाध्यक्ष गजानन काळे आहेत. सर, काय म्हणाल, कुठले कुठले पक्ष महाविकास आघाडीमध्ये आता लढत आहेत? हे मुळात मला वाटतं की एक नैसर्गिक युती म्हणून ज्या पद्धतीने काही दिवसांपासून दोनही ठाकरे बंधू एकत्र आलेत, सन्माननीय राजसाहेबांनी आणि सन्माननीय उद्धवसाहेबांनी या संदर्भातली पत्रकार परिषद घेतली आणि ठाकरेंच्या युतीची घोषणा या महाराष्ट्रात झाली. कित्येक दिवस महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस ज्या क्षणांची वाट बघत होता तो क्षण आला. आमचीसुद्धा नवी मुंबईच्या पातळीवर शिवसेना उभाटाबरोबर चर्चा सुरू आहे. काही जागांवरती आमचं एकमतसुद्धा झालेलं आहे. काही किरकोळ जागा ज्या राहिलेल्या आहेत त्या संदर्भातली सुद्धा चर्चा आहे. आजमध्ये ही चर्चा संपेल आणि उद्या किंवा परवामध्ये उमेदवारांचे उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. साधारण काय फॉर्मॅट ठरलेला आहे तुमचं सगळ्या जागा वाटपाचं? नाही, असं कुठलाही फॉर्मॅट ठरलेलं नाही आहे. निवडून येण्याची क्षमता, जो उमेदवार निवडून येऊ शकतो त्या उमेदवाराबद्दलची चर्चा, जो तुल्यबळ उमेदवार आहे, जो तिथे चांगली लढत देऊ शकतो, हा एकमेव निकष घेऊन उभाटा असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, या तिघांबरोबर ही आमची चर्चा सुरू आहे. अत्यंत सकारात्मक पातळीवर चर्चा आहे. कुठेही तानातानी आणि वादविवाद न करता सुरळीतपणे ही चर्चा पार पडेल. अनेक ठिकाणी आमचे चांगले उमेदवार आहे, अनेक ठिकाणी त्यांचे चांगले उमेदवार आहे. जिथे थोडीशी रस्सीखेच आहे पण एक संवादातून मार्ग निघेल एवढं मात्र नक्की. एकूण 111 जागा आहेत महानगरपालिकेच्या. साधारण किती जागेवरती तुमचं एकमत झालं आहे, किती जागा बाकी आहेत? नाही, आमचं बऱ्यापैकी एक 100 जागांवरती जवळपास तीनही पक्षाचं एकमत झालेलं आहे. एक 10-12 जागांवरती राहिलेलं आहे. पण दल बदलू आणि दुसऱ्या पक्षातून आलेले आयात उमेदवारपेक्षा उभाटा असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, निष्ठावंतांनाच तिकीटं देणं हा प्रण मात्र आम्ही केलेला आहे आणि हा संकल्प कुठल्याही परिस्थितीत सुटणार नाही. ज्या पद्धतीचं राजकारण नवी मुंबईत दिसतं आहे, विधानसभेच्या अगोदर इथलं एक मोठ्या कुटुंबातली व्यक्ती जाते कारण भारतीय जनता पक्षात तिकीट मिळत नाही आणि राष्ट्रवादीतून तिकीट घेते आणि सांगितलं जातं की नवी मुंबईच्या विकासासाठी मी गेलो आहे. त्यांच्याबरोबर सोबत 40 नगरसेवकसुद्धा भारतीय जनता पक्षाचे जातात. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव होतो. हे 40 नगरसेवक परत भारतीय जनता पक्षात गृहप्रवेश करतात आणि आता काहीच दिवसांपूर्वी संबंधित नेत्याने मला त्या नेत्याला विचारायचं आहे, आता कुठला नवी मुंबईचा विकास राहिला होता की आपण परत भारतीय जनता पक्षात आला? हे अत्यंत स्वार्थी आणि दलबदलू राजकारण नवी मुंबईत चालू आहे. याला छेद देण्याचं काम या ठाकरे ब्रँडच्या माध्यमातून नवी मुंबईत नक्की होईल. ना भाई ना दादा, नवी मुंबईत फक्त ठाकरे ब्रँड चालणार एवढं नक्की. ज्या पद्धतीने आता तुम्ही बोलत की 40 नगरसेवक तिकडे गेले होते, आता परत इकडे आले, या सर्व प्रकारामुळे सुद्धा BJPचे जुने जाणते कार्यकर्ते, संघाच्या लोकांनी ह्याला तीव्र विरोध केलेला आहे. हो, 100%. म्हणजे मला कळतं नाही, भाड्याने जमवलेली पार्टी आहे ही. भारतीय जनता पक्षाचे एक मूळ नगरसेवक फक्त जर आपण काढले तर अपवाद बोटावर मोजण्या इतके नगरसेवक इकडे होते. गणेश नाईक साहेब गेले, त्यांच्याबरोबरचे नगरसेवक गेले, परत ते नगरसेवक संदीप नाईकांबरोबर परत राष्ट्रवादीत येतात, परत ते संदीप नाईक तिकडे गेले की परत हे इकडे येतात. माझं नवी मुंबईकरांना आव्हान आहे, या सगळ्या पहिल्यांदा संदीप नाईकांबरोबर जाणाऱ्या येणाऱ्या या नगरसेवकांना पाडा. जे निष्ठावंत असतील, ज्यांनी आयुष्यभर पक्षासाठी काम केलेलं आहे, त्या सगळ्या पक्षातल्या लोकांचाच विचार झाला पाहिजे आणि मुख्यतः तरुणांना संधी द्या, सुशिक्षित उमेदवारांना संधी द्या. आणि जे वर्षानुवर्ष कोविड असेल, इतर विषय असतील, त्याच्यासाठी नागरी सुविधांसाठी रस्त्यावर उतरलेले कार्यकर्ते असतील, मग ते उभाटाचे असेल, मनसेचे असतील, शरद पवार गटाचे असतील, यांना नवी मुंबईकरांनी नक्की संधी दिली पाहिजे. सर, आता राष्ट्रवादीमध्ये अजित पवार आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी एकत्र येतात असं कळलं, तुम्ही त्यांना महाविकास आघाडीमध्ये स्थान देतात? नाही, आमच्या चर्चेच्या वेळी अजित पवार गटाचे कोणीही सध्या तरी आम्हाला कोणी दिसलेलं नाही आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष असेल, उभाटाचे बेलापूर ऐरोली विधानसभेचे जिल्हाध्यक्ष असतील, स्वतः मी असेल, माझ्याबरोबर काही माझे सहकारी असतील, सध्या तरी आमची तिघांबरोबर चर्चा चालू आहे. सोबतच काँग्रेसही आहे, काँग्रेसबरोबरची सुद्धा चर्चा चालू आहे. जिथे जिथे काँग्रेसचं प्राबल्य आहे आणि काँग्रेसकडे चांगले उमेदवार आहे, काँग्रेसचा एक
मतदार नवी मुंबईत आहे, तर ह्या चौघांची युती नक्की होईल आणि पुढच्या काही दिवसात अत्यंत चांगले सक्षम उमेदवार नवी मुंबईकरांना यापुढे या निवडणुकीत दिसतील. नक्कीच आपण पाहतो की महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकमत आहे ते जवळपास सर्व जागेवरती झालेलं आहे. त्यामुळे भाजप असेल किंवा शिवसेना असेल याच्यासमोर मोठे तगडे उमेदवार आमची उभा करू अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी मनसेच्या माध्यमातून देण्यात आलं आहे. विनायक पडले, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.